कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई घे पाणी पी, की घे। बरं वाटतंय का आता? हा, तुझ्या लग्नात काय विघ्न येत आहेत ग? आई बघ, तू काळजी करू नको, हं? जे होईल ते चांगलंच होईल। भाऊ, तो आशूचा मित्र आहे ना, जो पोलिसात आहे, त्याला मी फोन केला होता। तो आशूचा शोध घेईल म्हणाला। कळेल। लक्ष्मण, कीर्ती आणि सीता कुठे आहे? त्यांनी आणखी काही तिसराच उपद्व्याप करून ठेवायला नको। भाऊ, मी सगळ्यांना कॉल केला, ऑफिस मध्ये पण केला, सगळ्या कलिग्सना विचारलं, कोणालाच माहित नाही आशू कुठे। हॅलो, हा हॅलो हॅलो, संपदा स्टेपनी बोलतोय। हा स्टेपनी बोल। अगं इथं कीर्ती आणि सीताई काकू आले आणि शिवाच्या घराची झडती घेत आहे। काय? काकू आणि ताई तिकडे? हा ना, आणि त्यांनी शिवावर आरोप केला आणि आमच्या गँग सोबत पण चौकशी करताय। ओके 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 ओके, ऐक, टेन्शन नका घेऊ तुम्ही। तू नाही, काम कर, फक्त वंदना काकू आणि आजीची काळजी घे। बाकी मी इथे बघते, मी भाऊंना सांगते, आम्ही येतो तिकडे, लगेच करतो काहीतरी। ओके? हा ठीक आहे, ठेवतो। बाबा, भाऊ, ते काकू आणि कीर्तीताई वस्तीत गेलेत आणि पोलिसांना घेऊन गेलेत। काय? हो। बोल सुहास, सुहास इकडे। तुम्ही पोलिसांना फोन केला? हो का? ते आशूच्या काळजीपोटी। का आशूची काळजी आम्हाला नाहीये? नाही, तसं नाही। आणि या सगळ्या प्रकाराचा शिवा आणि तिच्या घरच्यांना का त्रास व्हायला पाहिजे? का केलास पोलिसांना फोन? आता जर त्यांनी भाऊ, मला नाही वाटत आहे की त्यांनी काही केलं असेल। त्यांनी केलं नसणारच आहे, मला माहिती आहे। लक्ष्मण, आधी सीताला आणि कीर्तीला फोन लाव आणि त्यांना सांग मी घरी बोलवलं। मी लावतो। कीर्तीला ना धडा शिकवायलाच पाहिजे। अरे शिवार डाऊट घेते म्हणजे काय? अरे भाई, वंदना काकू आणि बायजींना पण ते देसाईंच्या घरी घेऊन गेले त्या। अरे यार, मला वाटतं आपण त्यांच्या बरोबर जायला पाहिजे होत्या। ते लोक काय करतील त्यांचा काहीच भरोसा नाही। बघा, तिथे रामभाऊ आहेत, ते सांभाळून घेतील। त्याआधी आपल्याला शिवाला शोधायला पाहिजे। अरे पण शिवाशी न सांगता गेली कुठे असेल? एक मिनिट, शेवटचं शिवाला कुठे पाहिलं होतं? गॅरेजवर। हा, एक सेकंड, चंदन कुठे? अरे तो गॅरेजवर नाहीये। तो काल रात्री नव्हता गॅरेजवर? नाही म्हणजे आम्ही निघताना होता। मग कुठे गेला भाई? अरे यार, काय चालू आहे? शिवा गायब आहे, चंदन गायब आहे, तिकडे तो आशू किडनॅप आहे, काही कळत नाही यार। अरे स्टेपनी चिडचिड करू नका। ते बघा, आपण ना आता एक काम करू, आपण 2 ग्रुप्स करू। हा, वस्तीत जाऊया, लोकांना विचारूया, चालेल? हा भाई, ठीक आहे, चला चल। आपण इकडे जाऊया। आपण इकडे जाऊ। भाऊ, माझं त्यांच्याशी बोलणं झालंय, ते निघालेत, तुम्ही काळजी करू नका। भाऊ, वहिनी, ह्या बघा भाऊ, वा आम्ही काय बी केलेलं नाही आणि आमची शिवा बी असं काय बी करणार नाही। आजी, मला खात्री आहे शिवा असं करणारच नाही। सीता, हे सगळं काय आहे? मी काहीही चुकीचं केलेलं नाहीये। मला माझ्या मुलाचा विचार केलाच पाहिजे। त्यासाठी तुला कोणीही अडवत नाहीये, पण तुला शिवा आवडत नाही याचा अर्थ असा आहे का की तिने हे किडनॅप केलंय? एवढा विश्वास? अहो, त्या मुलीने जे जे काही केलंय ना आतापर्यंत, त्यानुसार ती हे करूच शकते। तुम्हाला अंदाज नाहीये तिचा। तिच्याच काकाने आपल्या आशूला किडनॅप केलं होतं, त्याच्या जीवावर बेतलं होतं, आठवत नाहीये तुम्हाला? ही सगळी मंडळी ना तशीच आहेत। सगळ्यांना एका पारड्यात तोलू नकोस सीता। एक मिनिट भाऊ, सध्या ना आशू मिळणं जास्त महत्वाचं आहे आणि म्हणूनच तिच्या घरच्यांना मी इथे घेऊन आली। आणि मला जर कळलं ना
या गोष्टीची यांना आधीपासून कल्पना होती तर मी या सगळ्यांना जेलमध्ये टाकणार. अगं पण ताई, शिवा गायब आहे त्यांनी स्वतःहून सांगितलंय ना. मग म्हणजे त्यांनाही माहित नाही की शिवा कुठे येते. वा, आता तू ह्यांची बाजू घेणार? म्हणजे तुझा जीवाभावाचा मित्र गायब झालाय याचं तुला काही वाटत नाहीये? कीर्ती, तुझं डोकं फिरलंय का? काय बोलतेयस? काय चुकीचं बोलते मी? आता ह्याला ही माणसं जवळची वाटायला लागली. ह्या घराने, या घरातल्या माणसांनी ह्याच्यासाठी काय केलंय हा विसरलाय. कीर्ती, उगाच भलत सलत बोलू नकोस. नाही भाऊ, बरोबर बोलते ताई. मांजा, नाही खरंच आहे ना, या घराने खूप केलंय माझ्यासाठी आणि म्हणूनच या घराचं आणि माझ्या मित्राचं कायम भलं व्हावं असंच वाटतं मला. आणि ते फक्त शिवाच करू शकते. मांजा, नाही करू शकत ती मुलगी सगळ्यांचं भलं. अरे बघ ना, तिची फॅमिली बघ, त्यांना किती त्रास होतोय तिच्यामुळे. पण या सगळ्यात यांचा काही संबंध असं नाही वाटत मला. नेहा, हे बघ, तू नको मध्ये पडूस. तुला काही माहित नाहीये. हे चेहरे साळसूद आहेत फक्त. हे चेहऱ्या पलीकडची माणसं आहेत ना, खूप भयानक आहेत. कीर्ती, अगं त्यांच्या वयाचा विचार करून तरी तू. हे बघा, मला फक्त माझा मुलगा परत हवाय. मग त्यासाठी मी कोणाचीही गय करणार नाही. पण सीता कम. नेहा, तू मध्ये पडू नकोस. सीता करते ते अगदी बरोबर आहे. सीता, आशूला शोधायचं म्हणून तू यांना त्रास देणारस का? काय चुकीचं करते आई? तू तर बोलूच नकोस. तुला कल्पना नाहीये तू किती चुकीचं वागतेस. नेहमी आम्हीच कसे हो चुकीचे? त्या मुलीने एवढी भांडणं केली, एवढ्या मारामाऱ्या केल्या, चुका केल्या, तरी चुकीचे आम्ही. तिने तुमच्या मुलावर हल्ला केला तरी बरोबर ती. असं कसं? तुमचा ना आंधळा विश्वास आहे त्या मुलीवर. आंधळी तू झालीयस सीता. आशूच्या प्रेमापोटी तुला दुसरं काही दिसत नाहीये. या सगळ्यामध्ये तू फक्त शिवाचा द्वेष करतेस. हा ठीक आहे, द्वेष तर द्वेष. तिची लायकी तीच आहे. पण यात माझ्या भावाला जर काही झालं ना तर मी सोडणार नाहीये कोणाला. काय करणारच ग? सांग ना, काय करणारच? भाऊ, हे बघा, आपल्याला आशूचा विचार केला पाहिजे. हो ना, आशूचा विचार केला पाहिजे ना. मग हे सगळं करण्यापेक्षा त्याला शोधलं असतंच तर बरं झालं असतं. आणि खरंच तुला आशूची काळजी आहे का ग? आहे मला त्याची काळजी. भाऊ आहे तो माझा. या माऊलीने त्याला मुलगा मानलाय, त्या चुकीचं कसं होऊ देतील? आणि मग शिवाचं काय? सीता ऐक, शिवानं हे केलं नसणार. मला खात्री आहे आशूच्या गायब होण्यामागे शिवाचाच हात आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.